आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आता व्हिडिओच्या माध्यमातून। होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताचे आणखी एक मालवाहू जहाज बुडालं, ओमान किनाऱ्याजवळ अपघात, 14 कर्मचाऱ्यांची सुटका। गुजरातकडे येणारं हाजी अली नावाचं जहाज 13 मे रोजी पहाटे ओमानच्या सागरी क्षेत्रातून जात होतं, त्यावेळी त्याला ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या एखाद्या शस्त्राने धडक दिली। या अपघातानंतर जहाजाला भीषण आग लागली। ओमान कोस्ट गार्डने तत्परता दाखवत जहाजावरील सर्व 14 क्रू मेंबरची सुरक्षित सुटका केली। राखीव कोट्यातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या मिळणार नाहीत। महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेला बसण्याची सवलत असे लाभ घेतलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार। राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत घेतलेली नाही, अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले। या सवलतीमधून परीक्षा शुल्क मात्र वगळण्यात आले। शासनाच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागांवर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा कमी होऊन खुल्या गटातील उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे। तर दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयामुळे प्रशासनातील संधी हुकतील अशी भीती निर्माण झाली। आनंद वार्ता। मान्सून 48 तासात अंदमानामध्ये राज्यात 5 दिवस उष्णतेची लाट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 15 व 16 मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये 16 मे पर्यंत कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी टप्प्याटप्प्याने वाढ होईल, तर 17 ते 20 मे दरम्यान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी टप्प्याटप्प्याने घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील 6 मोठ्या धरणांमधील गाळ काढणार, शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळेल। उजनी, गिरणा, गोसेखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर धरणांचा यामध्ये समावेश। या उपक्रमासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही। शेतकऱ्यांनी केवळ गाळ वाहून नेण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च करायचा आहे। या सुपीक गाळामुळे शेतकऱ्याची शेतजमीन सुपीकता वाढवण्यास मदत होणार आहे। 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम बंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्यातील 99% ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्जमधून दिलासा, महावितरणचा खुलासा। केवळ 0.14% सौर ऊर्जा ग्राहकांनाच अधिभार लागू। ज्या ग्राहकांचा मंजूर भार 10 किलोवॅटपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवलाय त्यांनी निर्माण केलेल्या विजेवर ग्रीड सपोर्ट चार्ज लागू करावा, असा आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलाय आणि त्यानुसार महावितरणने संबंधित वीज ग्राहकांना हा अधिभार लागू केल्याचं सांगितलंय। ग्रामीण भागात फिरती कॅन्सर व्हॅन रुग्णांची करणार आजपासून मोफत तपासणी। या फिरत्या व्हॅनमध्ये प्रामुख्याने मुखाचा कर्करोग तपासणी, संशयित रुग्णाची बायोप्सी, स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग यासारख्या इतर आवश्यक तपासण्या केल्या जाणार आहेत। राज्यातील 483 धरणांची सुरक्षा तपासण्याचे आदेश, जलसंधारण विभागाचे परिपत्रक। धरणाच्या खाली असलेल्या लोकवस्तीसाठी आता कृती आराखडा तयार करणार, तसेच धरणांच्या स्थितीनुसार त्यांचं वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करून तातडीने दुरुस्ती आणि देखभाल करणं या प्रकारची कामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंबाचं वर्चस्व, पक्षाची सूत्रे पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांची हाती। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या दुय्यम भूमिकेमध्ये। या नियुक्तीनंतर पक्षाचा निधी, बँक व्यवहार आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भोवती केंद्रित झाल्याचं मानलं जात आहे। विशेष म्हणजे पक्षाच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आता या तिघांपैकी एका व्यक्तीची स्वाक्षरी पुरेशी असेल। मंत्रालयावर फेकले कांदे, शेतकरी काँग्रेसचे हिंसक आंदोलकांना ताब्यात घेतलंय। कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त होत आहेत आणि या निषेधार्थ महाराष्ट्र शेतकरी काँग्रेसने गुरुवारी मंत्रालयाबाहेर मोठं आंदोलन केलंय। आंदोलकांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर कांदे फेकले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली। परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं होतं आणि पोलिसांनी नंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं। ई पिकांच्या सर्व नोंदीची आता पडताळणी होणार, पारदर्शकतेसाठी नवीन नियमावली जारी। महसूल प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल। पीक नोंदीतून येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यातून चुका पुन्हा होऊ नये यासाठी आता पीक पाहणी अंतर्गत करण्यात आलेल्या नोंदीची पडताळणी करण्यात येणार आहे। सर्व नोंदीची पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकारचे कृषी धोरणामध्ये बदल। महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरता बांगलादेशातील आयात शुल्काच्या 50% रक्कम अनुदान म्हणून देण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील 31 गावांमधील पाणी नमुने दूषित, जिल्हा प्रयोगशाळेमध्ये एप्रिलच्या पाणी तपासणी अहवालामध्ये उघड।
बार्शी तालुक्यातील सुमारे तब्बल 52,000 शेतकरी सोयाबीन विम्याला मुकले. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. यश टेक्नॉलॉजीच्या तांत्रिक कचाट्यामुळे बळीराजा मात्र हतबल. तालुक्यातील 6 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग झाले, ज्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न सरासरी उंबरठा उत्पन्नापेक्षा 2 क्विंटलने कमी असल्याचं दिसून आले. तरीही तांत्रिक आकडेवारीचा खेळ मांडत सोयाबीन उत्पादकांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. भुईमुग वगळता उर्वरित सर्व पिके विम्यातून वगळण्यात आल्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपनीच्या फायद्यासाठी, असा जळजळीत प्रश्न शेतकरी विचारत आहेत. अंगणवाड्यांच्या लाईट बिलाची चिंता मिटली. महाराष्ट्र शासन बिल भरणार. पोषण ट्रॅक ॲपवर नोंदणी बंधनकारक. राज्यातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी प्रति महिना 500 रुपये लाईट बिल शासनाकडून देण्यात येणार आहे. तसा निर्णय महिला आणि बाल विकास विभागाने घेतला. त्यामुळे अंगणवाड्यांची थकीत लाईट बिलाची किटकिट आता संपणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावामध्ये पाणी टंचाई. 7 गावांमध्ये 9 विहिरींचे अधिग्रहण. 2 टँकरचा प्रस्ताव धुळकात पडून तालुक्यामधील 45 गावे टंचाईच्या विळख्यात असल्याची चर्चा. अर्थव्यवस्थेबाबत चिंताजनक परिस्थिती. इंधन बचतीबाबतचा निर्णय घेण्यास एवढा विलंब का? ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सवाल. एका दिवसाच्या बचतीने फारसा फरक पडणार नाही, त्यात किती सातत्य राहील हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आव्हानावर नेते मंत्र्यांनी केवळ दिखाऊपणा करून चालणार नाही, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला. विठ्ठलाच्या पंढरीचे वाट झाले सुखकर. पालखी मार्गाचे 80% काम पूर्ण. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि लिफ्टची सुविधा. या महामार्गाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली स्वतंत्र मार्गिका. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनांचा अडथळा होऊ नये यासाठी ही विशेष सोय करण्यात आली. इतकंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रस्ता ओलांडण्यासाठी इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा असलेले आधुनिक फूट ओव्हर ब्रिज उभारण्यात जाणार आहेत. ईडीच्या प्रश्नाने रुपाली चाकणकरांना फुटला घाम. कराशी व्यवहार संबंधी फास आवडलाय. रुपाली चाकणकर यांच्यावर करासोबत मिळून अंदाजे 70 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. हरितगृह शेडनेट गृहासाठी 50% अनुदान. पोर्टलवर अर्ज करा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे यांचं आवाहन. 50% अनुदानावर हरितगृह, शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ पिकांसाठी आणि फळांना किंवा फळांच्या घडांना कव्हर व तण नियंत्रण आच्छादन, हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स हे घटक राबवण्यात येणार आहेत. विदर्भात 550 किलोमीटरचे 4 द्रुतगती महामार्ग प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कापूस दराचा उच्चांक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा. 2022 नंतरची सर्वात मोठी दरवाढ. कापसाचे दर 9,000 रुपयांवर. CCI मात्र मालामाल. जिल्ह्यातील जवळपास 90% शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला असताना कापसाच्या वाढलेल्या भावाचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होत नाहीये. ऐन हंगामात कवडी मुलाने कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी आता केवळ रिकामी गाठोडं उरले आहे. लग्नसराईमुळे फुलांचा भाव खुलला. मोगरा 800च्या पुढेच. मागणी जास्त, आवक कमी. लग्नसराईचा ग्राहकांना फटका बसतोय. घसरलेल्या कांदा दरामुळे शेतकरी संकटात. व्यापाऱ्यांचा साठवणुकीकडे कल. कमी दरामध्ये खरेदी करून भविष्यात नफ्याची रणनीती. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना व्यापाऱ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणुकीकडे मोर्चा वळवलाय. शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये कांदा खरेदी करून तो साठवून ठेवण्याचा पर्याय व्यापाऱ्यांनी स्वीकारला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांदा बराकी भाड्याने घेताना दिसत आहेत. आयुष्यमान कार्डसाठी करावी लागणार E-KYC. सोलापूर जिल्ह्यातील 62% लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्डचे E-KYC नाही. मराठवाड्यात 334 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक. प्रशासनाकडून 65 लाख पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.